नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळी मूग आपण कशा पद्धतीने कमी पाण्यात आणि कमी खर्चात कमी दिवसात बक्कळ पैसा देणारं पीक आहे, तर आपण कशा पद्धतीने नियोजन करायला हवे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, उन्हाळी मुगाच्या आपण कशा पद्धतीने नियोजन करायला हवं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जवळजवळ जानेवारी महिना हा शेवटचा आठवडा आहे. जानेवारी महिना संपत आलेला आहे. आता फेब्रुवारी महिन्याला स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो, उन्हाळी मूग आपण म्हणजे जवळजवळ 60 ते 65 दिवसात 2 महिन्यात येणारं पीक आहे. तर आपण 2 महिन्यात ह्या पिकाची काढणी करू शकतो. तर कमी कालावधीत तसेच कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चात तुम्हाला जर याचं संपूर्ण नियोजन जाणून घ्यायचं असेल तर अमृत पॅटर्न ॲप प्लेस्टोअरला जाऊन नक्कीच डाउनलोड करा. ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात आधी जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करायची आहे. जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत झाल्यानंतर एकरी आपल्याला 4 किलो ट्रायकोडर्मा हे घ्यायचं आहे आणि बारीक शेणखतामध्ये किंवा मातीमध्ये मिक्स करून तुम्हाला संपूर्ण शेतात फेकून द्यायचं आहे. त्यानंतर जमिनीत फेकून दिल्यानंतर आपल्याला त्याच्यावर रोटावेटर करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला जे काही सरी असतील त्या पद्धतीने आपल्याला मूग पेरणी करायची आहे. तर अशाने काय होईल, जर आपण लवकरच म्हणजे जमिनीची मशागत केल्यानंतर जर ट्रायकोडर्मा फेकून दिले तर जमिनीत उद्भवणारी जी बुरशी आहे ती निर्माण होणार नाही. तर तसंच रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी येईल. तसंच मित्रांनो, दुसरा प्रश्न हा आहे, म्हणजेच आपण मूग पेरणी करत असताना अंतर किती घ्यायचं. तर तुम्ही 18 इंचाने 3 तास पेरणी करून 1 तास रिकामं सोडू शकता किंवा अमृत पॅटर्न ॲपमध्ये आपण कशा पद्धतीने अंतर घेतलं गेलं पाहिजे हे सविस्तर दिलेलं आहे. तसेच मित्रांनो, दुसरा विषय तो म्हणजेच पेरणी करताना आपण कोणत्या वाणाची निवड करायला हवी. तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तर मित्रांनो, उन्हाळी मुगाचे टॉपचे तुम्हाला वाण सांगते मी, तर ते तुम्ही नोट करून घ्या. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे वाण सांगत आहे तर त्यापैकी तुम्ही एक निवड करू शकता. तर पहिलं जे वाण आहे PKV ग्रीन गोल्ड, तर या वाणाची तुम्ही निवड करू शकता. तसेच मित्रांनो, दुसरं जे वाण आहे ते म्हणजेच फुले M2 या वाणाची देखील तुम्ही निवड करू शकता. तर तिसरं जे वाण आहे ते S8 या पद्धतीचं वाण आहे. तर या वाणांबद्दल म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे चांगलं उत्पादन देणारं रोग प्रतिकार सक्षम वाण आहे. तर तुम्ही या वाणापैकी कोणत्याही वाणाची निवड करू शकता. तसंच मित्रांनो, दप्तरी कंपनीची व्हरायटी आहे मुगाची, ती देखील तुम्ही निवड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हरायटी निवड करून पेरणी करू शकता. तसंच मित्रांनो, पेरणी करत असताना सर्वात आधी आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. तर बीज प्रक्रिया करताना आपल्याला कस्टोडिया हे आपल्याला 2 ml 1 किलोसाठी वापरायचं आहे. तर त्याला सावलीमध्ये वाळत घालायचं आहे लावल्यानंतर आणि ते बियाणं कोरडं झाल्यानंतरच आपल्याला पेरणी करायची आहे. तसंच मित्रांनो, पेरणीसोबत आपल्याला कोणते खत घ्यायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी पेरणीपूर्वी आपल्याला 10 ते 15 दिवस अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट 7 ते 8 बॅग एकरी पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे. तर पेरणीसोबत आपल्याला 10-26-26 एकरी एक बॅग घ्यायचा आहे आणि मगच पेरणी करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर तुम्ही ड्रीपवर टोकन पद्धतीने मूग पिकाची लागवड करू शकता आणि त्याच्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे भन्नाट उत्पादन मिळू शकते. तुमच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. नक्कीच ट्राय करून बघा आणि अमृत पॅटर्न ॲपला नक्कीच फॉलो करा. तुमचे उत्पादन नक्कीच वाढेल. मित्रांनो, मूग पिकाच्या नियोजनासाठी आपण कशा पद्धतीने खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन करायचं आहे ते तुम्हाला ॲपमध्ये सविस्तर बघायला मिळेल. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.